तर संपूर्ण राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये धुलीवंदनाचा उत्साह तर आहेच, पण आजच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार होता कामा नये आणि म्हणूनच पोलीस सुद्धा सज्ज झालेत। तळीरामांना रोखण्यासाठी पोलिसांनी सध्या जागोजागी नाकाबंदी केलेली आहे, त्यामुळे सगळ्यांनी अत्यंत सावधपणे इतर कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीनेच आजच्या दिवशी वर्तणूक करणं अतिशय गरजेचं आहे। आज धुळीवंदन राज्यासह देशामध्ये मोठा उत्साहात साजरा केला जात आहे। आपण आहोत सध्या अंधेरी पूर्वेत चकाला परिसरात। या ठिकाणी आपण पाहिलं रंगामध्ये भंग टाकणारे जे असे नागरिक आहेत त्यांच्यावर पोलीस सकाळपासून कारवाई करताना दिसत आहे। कशा पद्धतीने एकंदरीत कारवाईचे स्वरूप आहे या संदर्भात जाणण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सिनियर सर आहेत चव्हाण सर। सर काय सांगाल, कशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणी नाकाबंदी करून कारवाई केली जात आहे? सर्वप्रथम होळी आणि धुलीवंदनच्या सर्व मुंबईकरांना मी शुभेच्छा देतोय। मुंबई पोलीस आणि माझे MIDC पोलीस स्टेशनतर्फे आम्ही जागोजागी बंदोबस्त लावलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही नाकाबंदीचे आयोजन केलेले। आमच्यासोबत वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार आहेत, जे वाहन चालक 2 व्हीलर आहेत, 3 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, दारू पिऊन मद्य सेवन करून वाहन चालवत आहेत, स्वतःचा जीवसुद्धा धोक्यात आणतायत आणि बाकी इतर लोकांची जनतेची सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणतायत। त्यामध्ये आम्ही वेळीच कारवाई करत आहोत आणि तुम्ही रंग खेळा, होळी खेळा, परंतु व्यसनाधीनता करून किंवा व्यसन करून रंगाचा बेरंग करू नका, हाच आम्ही संदेश सगळ्यांना देतोय। सुरक्षेच्या दृष्टीने आहे तर मुंबई पोलीस आहेत, या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून थेट ड्रिंक अँड ड्राईव्हची आहे ती कारवाई आज सकाळपासून सुरू केली। मोठ्या संख्येमध्ये आपण दृश्यामध्ये पाहिलं तर पोलीस आहेत आज सकाळपासून रस्त्यावर उतरले आहेत। जे होळी खेळणारे, जे रंगामध्ये भंग टाकणारे वाहन चालक असतील अशा वाहन चालकावर देखील आज सकाळपासून कारवाई करताना रस्त्यावर दृश्यामध्ये पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन धर्मेंद्र पांडे सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई। त्यामुळे रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी आज सुटीच्या दिवशी प्रयत्नशील आहेत। आपण सुद्धा जबाबदारीने होळी साजरी करूया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।